हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा चिंताजनक घटना घडल्या नाही। भाजपच्या चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना टोला। विधानानंतर सर्वासराव। शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मतांसाठी पैसे प्रलोभनांची सुनामी। जळगाव जिल्ह्यात एक मतासाठी पतीला रेमंडचा ड्रेस, पतीला महागड्या पैठणीसह सोन्याची नथ घरपोच पार्सल। जळगावमधील शिंदेंच्या सभेनंतर शिक्षक संस्थाचालकांना पैसे वाटले। पैसे वाटणाऱ्या पदाधिकाऱ्यांची ही माहिती देणार सुषमा अंधारेंचा इशारा। उमेदवार किशोर दराडेंनी मात्र आरोप फेटाळले। 1994 मधील आरक्षण कशाच्या आधारे आरक्षण दिलं? 13 जुलैला श्वेतपत्रिका काढा, जरांगेंची मागणी। तर जरांगेंचं बोलणं म्हणजे पारावरच्या गप्पा, हाकेंची टीका। मुस्लिमांना धर्माच्या नव्हे तर व्यवसायाच्या निकषांना आरक्षण। व्यवसाय निकष लावला असल्यास आशा पटेलांसह कुणी नोंदी सापडलेल्या मुस्लिमांनाही ओबीसीत घ्या, जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा ओबीसी संघर्षात शरद पवार जबाबदार। 1994 मध्ये पवारांनी आरक्षणाबाबत निर्णय घ्यायला हवा होता, निर्णय न घेतल्यानं आज मराठा समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल, उदयनराजेंचा आरोप। नोव्हेंबरनंतर राज्यामध्ये आपला मुख्यमंत्री होणार, तेव्हा सगळे प्रश्न सुटतील, संजय राऊतांचा दावा। भोंगा वाजवणाऱ्या काही लोकांना बांबू लावला पाहिजे, मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता संजय राऊतांवर निशाणा। शिंदेंची भाषा टपोरी, भाजप याला मान्य करेल का? आदित्य ठाकरेंचं उत्तर। पिंपरी चिंचवडच्या चिखली आणि स्पाईन रोड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस। जोरदार पावसानं रस्त्यांना नदीचं स्वरूप, तर अकोल्याच्या पर्वतरांगांमध्ये पुराचं पाणी, शेतात मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगरमधील वेलगंगा नदीला पूर। धुळे यवतमाळ जिल्ह्यातील 8 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद। वाशिमच्या कारंजा शहरातही जोरदार पाऊस, नदी नाले तुडुंब। बिहारमधील नवाद्यामध्ये सीबीआय पथकावर हल्ला, बनावट सीबीआय अधिकारी असल्याचं समजून जमावाचा हल्ला, चौघांना अटक। यूजीसी नेट प्रकरणाचा तपास करण्यासाठी आली होती सीबीआय टीम। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।